त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट पाडवी ग्रामस्थ अनेकदा सांगून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. अर्चना देशमुख ही व्यक्ती सोडून द्या, पण ती जेव्हा तुमच्या विधानसभा मतदारसंघातला एका गटाचं नेतृत्व करत असते तेव्हा सुद्धा तुम्ही मान देऊ शकत नाही. जर ही अवस्था एका जिल्हा परिषद सदस्याची असेल तर सामान्य लोकांची काय अवस्था आहे. आणि इतकं घातकी राजकारण, इतकं भीतीचं राजकारण हे कधीच बघितलं नाही. साहेब, आम्हालाही राजकारण करायचंय. पवार साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं, त्या आरक्षणामुळे आम्ही आज इथं उभे आहोत. त्या आरक्षणामुळे आज इथं महिला बसलेल्या, त्या आरक्षणामुळे आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्या ठिकाणी उभे आहोत. आणि किती लोकांच्या तुम्ही दिलेल्या रोजगाराबद्दल बोलू शकता, किती लोकांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या केलेल्या सुधारणाबद्दल बोलू शकता. नाहीये. सिमेंट कॉन्क्रीटची कामं म्हणजे विकास कामं असतात का तेवढी केली म्हणजेच विकास कामं असतात. 2 कामं सिमेंट कॉन्क्रीटची कमी करा, आम्हाला चालतात, पण लोकांना अपमानास्पद वागणूक कधीच चालत नाही. आणि हे जेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. खरं सांगते, माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. म्हणजे पण त्यांनी कधी आम्हाला निष्ठेची प्रमाणपत्र मागितली नाही, पण यांना मात्र आम्ही निष्ठेची प्रमाणपत्र द्यायची की आम्ही निष्ठावान आहे, आम्ही तुमचेच काम केलंय. काय ही पद्धत? हे तुम्हाला का सांगावं लागलं? जर आम्ही काम केलंय तर हे तुम्ही सांगू का शकला नाही, बोलू का शकला नाही की त्यांनी काम केलंय? तुम्हाला कॉन्फरन्स घेऊन सांगावं लागलं की नाही, ते आपल्या नव्हत्याच, त्यांनी आपलं कामच केलं नाही. आणि कुठलीही पद्धत नाही जमणार मला, नाही शक्य मला. आणि म्हणूनच मी निर्णय घेतला. मी गेली कित्येक वर्ष झालं शिंदे साहेबांच्या जरी आम्ही विरोधात होतो तरी कधीही या व्यक्तीनं तेवढ्या अपमानास्पद किंवा विरोधक म्हणून सुद्धा कधी वागवलं नाही. इतक्या छान पद्धतीनं कधीही जा, ताई काय म्हणताय, कुठलंही काम जरी सांगितलं तरी त्यांनी ते केलेलं आहे. आणि म्हणून मी लहानपणापासून कोरेगावची एक राजकीय संस्कृती बघितलेली आहे. आणि ही राजकीय संस्कार असतील, आपली संस्कृती असेल तर हे कोण टिकवू शकतं? फक्त आणि फक्त माननीय आपले जे आता आपण आमदार म्हणून ज्यांना निवडून देणार आहोत, खूप मोठ्या मताने निवडून देणार आहोत, ते शशिकांत शिंदे साहेबच करून देऊ शकतात. आणि म्हणून शशिकांत शिंदे साहेबांच्या पाठीशी आपण उभं राहायचं. तर आपण शशिकांत शिंदे साहेबांना फक्त निवडून देणारे म्हणजे शशिकांत शिंदे साहेबांना फक्त आमदार करण्यासाठी नाही, तर त्यांना आपल्याला खूप मोठ्या मताधिक्यानं मंत्रिपदासाठी सुद्धा पाठवायचं आहे. म्हणूनच आपल्याला साहेबांचं हे मत आपल्याला साहेबांना मंत्री करण्यासाठी असणार आहे. पाडळखोऱ्यातले कार्यकर्ते भरपूर कार्यकर्ते होते. त्यावेळेस मी ज्या वेळेस उठाव केला त्यावेळेस एवढा प्रतिसाद मिळाला नाही मला. माझ्या पश्चात माझ्यानंतर शिवाजी पैलवानचे पुत्र पाणी मान खाटावला गेलं. तुम्हाला रोटेशन किती मिळणार? मान आणि खटावची अवस्था आपली होईल. मान तालुका आणि खटाव सारखी आपली अवस्था होईल. ह्या पद्धतीनं तुम्ही
पाणी बचाव आणि आमदार हटाव. आमच्या बाबांचे आदेश गेल्या 6 महिन्यापूर्वी झाले होते शशिकांत शिंदेचं काम करायचं. काही झालं आघाडी हा धर्म पाळायचा आणि मी सगळ्यांना शंकरराव अण्णांच्या पासून ताईसाहेबांच्या पासून मी सुरुवातीला ताईसाहेबांचा कट्टरक होतो. ताईसाहेब पक्ष, ताईसाहेब जिकडे असतील तो आमचा पक्ष. त्याच्यानंतर मला उजेडात आणलं शंकरराव अण्णांनी. शंकरराव अण्णांचे ह्या तालुक्या उपकार आहेतच. जे रस्त्याचं जाळं केलं, काय केलं ते शंकरराव अण्णांनी केलं, ताईसाहेबांनी केलं, त्याच्यानंतर शिंदे साहेबांनी केलं. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे अरे काय जरा मला बोलून द्या ना काय तुम्हाला एक सांगतो, पाणी हा प्रश्न जर आपल्या तालुक्याचा आहे, माकड वयस्कर झालं तरी गुलाटी मारायचा सोडत नाही. आणि दुसरी गोष्ट माकडाचंच तुम्हाला उदाहरण देतो. आमच्या पायथ्याला मालक बसलेले त्यांचंच उदाहरण देतो. वेळ आली तर माकडीन पोरग पायाखाली घेतं. बर तुमच्यावर जर वेळ आली तर माणसं ही तमाम महासागर काय करेल तो तुमचा तुम्ही विचार करा. हे 2 शब्द बोलून थांबतो. जय हिंद जय महाराज. शशिकांत शिंदे निवडून जातील त्यावेळेस सन्मानाने 5 टॉपमध्ये माननीय शिंदे साहेबांना मंत्रिपद दिलं जाईल. आणि आपण जे आजचं मत देत आहे ते एका मंत्र्याला देत आहोत हे सर्वांनी ध्यानात ठेवायचं. मी आपणाला विनंती करतो की समोरची लोक 15-16 तारखेनंतर वेगळा विचार केला जाईल. समोरचा माणूस काल 2 ठिकाणी जाऊन आला, मोठ्या नेत्यांच्याकडे जाऊन आला. एका मोठ्या नेत्यांनी त्यांना फक्त 5 मिनिट वेळ दिला आणि दुसऱ्या नेत्यांनी तर स्पष्ट सांगितलं की माझ्या हातात इलेक्शन शशिकांत शिंदेचं राहिलं नाही आणि हे इलेक्शन शशिकांत शिंदेच्या जनतेने हातात घेतलंय. मी जर वेगळं काय करायला गेलो तर मला ते जमणार नाही. मग समोरची व्यक्ती निराश होऊन बाहेर आली. आणि साहेब तुम्हाला आज सांगायचं की सातारोडलाही विराट सभा आहे आणि जसं किनईला महिला मेळावा घेतला तसं आज त्यांनी केलं की आज इथनं 15-16 लाख जरा भरून महिलांच्या घेऊन गेल्या. म्हणजे त्यांची खोड काय जात नाही. त्यांची खोड घालवायची असेल तर आपल्याला 20 तारखेला शशिकांत शिंदेच्या तुतारे समोरचं बटन दाबून त्यांना ह्या कोरेगाव तालुक्यातून आपल्याला हद्द पार केलं पाहिजे. आज एक सांगतो की शशिकांत शिंदेच्या माध्यमातून या कोरेगाव तालुक्याला चांगलं वळण लागलं होतं. चांगल्या वळणावर कोरेगाव तालुका आला होता. तो बिघडण्याचं काम समोरच्या व्यक्तीने केलं. आज एक मी तुम्हाला नम्र विनंती करतो की इथनं जे काय प्रवेश जात असतील, इथनं मोर्चे प्रवेश समोरच्या पार्टीत ते प्रवेश फक्त विकत घेतले जातील याची सर्वांनी लक्षात घ्या. हे आपण कुणीही विकायला गेलं नाही पाहिजे. नाहीतर आपण जर आपली स्वाभिमान आणि स्वाभिमानाची निष्ठाने विकत गेली तर आपल्याला भविष्यात त्याची किंमत मोजल्याशिवाय राहता कामा नये. मी एकच विनंती करतो की समोरचा माणूस फार भ्रष्टाचारी हो. तुम्हाला माहित नाही मोदीपासून सर्व लोक या महाराष्ट्रावर डोळा ठेवू नये. आज तुम्हाला मी एक उदाहरण देतो की जैन पेठी पहिलं बॉम्बे बेबीटी होतं, त्यानंतर शशिकांत शिंदेच्या माध्यमातून आणि इतर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण जैन पेठीला बंदर तयार केलं. जैन पेठीला बंदर केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एवढा रोजगार वाढला की प्रचंड एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय वाढला. हे मुलं नाही त्यांनी
आज जैन पेठीचा 50% बिझनेस कांडला बंदरला घेऊन गेले. कांडला बंदरला गेल्यानंतर साहेब नगर जिल्ह्यातील बरेच लोक चालक मालक आहेत, त्यांचे ट्रान्सपोर्टचे व्यवसाय आहेत आणि ट्रान्सपोर्टच्या व्यवसायावर आणि चालक मालकाच्या व्यवसायावर मोठी जर उपासमारीची वेळ आणली असेल तर ह्या देवेंद्र फडणवीसांनी आणली आहे. म्हणून ह्या देवेंद्र फडणवीसांना जर महाराष्ट्रातून हद्दपार करायचा असेल तर आपल्याला शशिकांत शिंदे साहेबांना निवडून गरजेचं आहे. दुसरी महाराष्ट्राच्या पटलावर राजकारणात आणलं, त्यांच्याशी निष्ठा तुम्ही ठेवत नाही, जनतेचं काय घेऊन बसलाय? एक लक्षात घ्या, मागच्या 2 वर्षापूर्वी जेव्हा दादाजी भुसे कृषी मंत्री इथं आलते की निहित कार्यक्रम चालला होता. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना 3.5 महिन्यात घेणार. कुणाला जर शंका असेल तर व्हिडिओ माझ्याकडे आहे. 3.5 महिन्यात जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना घेणार. एक लक्षात ठेवा की जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी फार जबाबदारीने बोलतोय मी की जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी जो लढा आम्ही माननीय डॉक्टर शालिनीताई पाटील, आम्ही किसन गाडगे असतील यांनी जो लढा दिला, त्या लढ्याचं जर खरोखर रूपांतर जर सभासदांच्या ह्याच्यात जर करायचं असतं तर देवेंद्र फडणवीसांनी 1 मिनिटात केलं असतं. किती मिनिटात? 1 मिनिटात. फक्त त्यांच्या एका सहीवर सगळं अवलंबून होतं. परंतु जसं लहान पोरगं अंधारात खेळायला गेल्यानंतर, लहान मुलगा अंधारात खेळायला गेल्यानंतर आई वडील भीती दाखवतात, जाऊ नको भाऊ होईल, जाऊ नको भाऊ होईल. तशा प्रकारची भीती अजित पवारांना दाखवून जाऊ नको तिकडे नाहीतर भाऊ होईल, जाऊ नको इकडे नाहीतर भाऊ होईल, अशी भीती मान्य अजित दादांना दाखवून त्यांनी मुलाला ज्या प्रकारे भीती दाखवते, भाऊ आलाय तिकडं तू जाऊ नको नाहीतर भाऊ होईल, तिकडे नाहीतर भाऊ होईल. अशा परिस्थितीत अजित पवारांना त्यांनी भावा दाखवून घेतलं ताब्यात आणि फडणवीसांनी आणि ह्या भाजप सरकारने फक्त कोरेगावच्या जनतेशी भावनांशी खेळण्याचा प्रकार केला. ह्या इतकी सोपी गोष्ट होती की एक सही जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना एका सहीवर, म्हणजे जो शासकीय थक हमी जी दिली हे फडणवीस जर म्हणले असते की ही शासकीय थक हमी आम्ही दिली ही आमची माघारी पाहिजे तर जरंडेश्वर कारखाना माघारी मिळाला असता. पण ह्यांना फक्त ह्याच्यावर राजकारण करायचं होतं आणि अजितदादांना त्यांच्याकडे घ्यायचं होतं. म्हणूनच हा जरंडेश्वर कारखान्याचा प्रश्न त्यांनी लांबवला. आमदार इतक्या सहजपणे म्हणतात की 3.5 महिन्यात जरंडेश्वर कारखाना घेतो, 3.5 महिन्यात जरंडेश्वर कारखाना घेतो. उद्या जर प्रचाराला हिथं आले तर त्यांचं कॅलेंडरचा महिना किती दिवसाचा आहे तेवढं बारकाईने विचारा. दुसरा विषय, कोरेगाव मतदारसंघ हा खटावला जोडू नये. ह्यानी इतकं पाण्याचं प्रचंड राजकारण केले की उद्या अक्षरशः तुमच्या आमच्या डोके फुटाची पाळी होईल का? तर खटाव तालुक्यात असू द्या किंवा भाडळे भागात असू द्या, सोनके भागात असू द्या, हे तुमच्या आमच्या प्रत्येकाचे पाहुणे रावळे संबंध, जिव्हाळ्याचे संबंध असणारे गाव आहेत. पण ह्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात बिनकामाचं जे आम्ही दिलं जाते, तुला 2 TMC देतो, तुला 4 TMC देतो, ह्याला 2 TMC देतो. अरे आरातच नाही तर पवऱ्यात कुठं येणार आहे? एक लक्षात घ्या, कोरेगाव धोम धरण पाणी संघर्ष समितीकडे जो GR आहे साहेब, कुणीही तो GR वाचावा आणि महेश शिंदे साहेबांनी स्वतः येऊन सांगावं की ह्या पद्धतीने मी या भागाला पाणी देणार आहे. त्याच्या आलं मी त्याचा चौकात सत्कार काढलं. तसं तुम्ही म्हणा ना मी की 4 TMC पाणी मी ह्यांना देणार, 2 TMC त्यांना देणार, पण ह्या धरणातनं पाणी उपलब्ध करणार. ह्या भूलथापाला कोरेगाव तालुक्यातल्या आणि खटाव तालुक्यातल्या लोकांनी मुळीच बळी पडणार. उद्याच्याला त्यांनी, आज चॅलेंज देतो मी, उद्याच्याला त्यांनी पत्रकार परिषद घेऊन कुठल्या भागाला किती पाणी देणार हे स्पष्ट करावं. मी चौकात सत्कार करतो त्यांचा. हे आव्हान आहे त्यांना. बारकाईने अभ्यास करा. कार्यकर्ते ताई, तुम्ही मगाशी म्हणला की कार्यकर्ते जातात, कार्यकर्ते येतात, कार्यकर्ते जातात. खेडमध्ये सवय झाली बघा. तिथे एक जण काय म्हणला, दुसऱ्याला जो प्रवेश करणार होता त्यांनी म्हणलं मला मागं विचारलं
कसं काय हो तिकडं लय भारी आहे. आता जी आहेत ना तिथं त्यांना विचारा किती भारी आहे. अहो त्याच्यानंतर आमदार काय म्हणले की मला वाटतं प्रत्येक कार्यकर्ता हा आमदाराच्या तोलामोलाचा असावा. एक लक्षात घ्या, शंकरराव अण्णांच्या पासून आपण राजकारण बघतोय. शंकरराव अण्णांच्या काळात 14 रत्न होती. त्यांनी आपल्या खाली 14 माणसं तयार एक कार्यकर्ते 14 कार्यकर्त्यांची फळी तयार केली. शालिनताई पाटील होत्या त्यावेळी त्यांनी कारखाना गट म्हणून हा गट सेपरेट विकसित केला आणि त्याच्या लोकांनी भरपूर लोकांनी त्यातून त्या लोकांचा उद्धार झाला किंवा राजकीय पदं मिळाली. शशिकांत शिंदे साहेब होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून अनेक पदांच्या वर लोकांनी बसले. ह्यांच्यात तुम्हाला बारकाईनं बघा बरं, ह्यांचे आजपर्यंतचे सगळे बोर्ड बघा. सातारा रोडच्या कार्यकर्त्याचा फोटो नांदगिरीत नाही, नांदगिरीचा फोटो खेड्यात नाही, खेड्यातल्याचा फोटो तडावळ्यात नाही, तडावळ्याचा फोटो कुमट्यात नाही. ही बघा आम्ही खोटं बोलत नाही, ही वास्तव आहे. त्यांना कार्यकर्ता मोठा करायचा नाही, त्यांना फक्त मोठे करायचे 3च माणसं, 1, 2 आणि 3. हे फोटो ठरलेले आहेत. साहेब तुमचा समजा तुमचा जर कुठं बोर्ड असेल तरी त्या बोर्डावर असतील इथं 3च फोटो असतात. या अशा ह्याने कार्यकर्ता मोठा होत नाही. एक लक्षात ठेवा की तुम्हाला आम्हाला शिंदे साहेबांच्या बाबतीत मला एक गाणं आठवतं. माझं म्हणत होतो त्यांनीच त्यांना सोडलं आणि गड्या शिंदे साहेबांनी आता नातं तुमच्याशी जोडलं. आता खाऊ पासरे सगळे तिकडे गेलेत. आता ही आपण शिंदे साहेबांना निवडून आणून, शिंदे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून आणून प्रत्येक कार्यकर्त्याने सक्षमता आपापली सिद्ध करावी आणि पुढच्या राजकीय अस्तित्वाची आपली नांदी ठरवावी एवढीच आशा व्यक्त करतो. 2 शब्द संपादक. जय हिंद, जय महाराष्ट्र. सावध राहा, हीच वेळ आहे. मला जास्त बोलायला भरपूर माझ्याविषयी प्रश्न आहेत, पण आता टाइम नाही. शिंदे साहेबांना जायचे आहे आणि मी तर त्यांना शब्द दिलेला आहे की जेवढ्या वेळ होणार नाही मी माझं एक 5-10 हजार मतदानचं तुम्हाला मी करणार आहे. मी मोठेपणा सांगत नाही कारण आणि त्यांचं जी मतदान आहे नाही ती सुद्धा पुढून आणणार आहे. कारण तुम्हाला मी निवडून देतोय नाही तसं पाडायला सुद्धा मी काम करणार आहे. एवढी तुम्हाला गॅरंटी देतो आणि मला 2 शब्द सांगतो. या ठिकाणी आपला उमेदवार बसला हा भूमिपुत्र. ज्या वेळेला आमदार कोरेगाव तालुक्यात झाले त्यावेळेला लगेचच आपल्या कोरेगाव तालुक्याचं नागरिकत्व स्वीकारलं आणि लासुर्ण्यामध्ये घर बांधलं आणि लासुर्ण्याचे नागरिक झाले. हा खरा भूमिपुत्र. मित्रांनो आपण पाहतोय माणसात माणूस ठेवला नाही, कार्यकर्ता ठेवला नाही. प्रत्येकामध्ये भांडण लावून देण्याचं काम केलं. गावामध्ये भांडणं महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत. 288 आमदारामध्ये विधानसभेमधल्या 288 आमदारामध्ये हे आपल्या कोरेगावच्या आमदार जर का नीच आमदार आणि नालायक आमदार कोण नसेल. मित्रांनो आजपर्यंत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती यशवंत विचाराने चालते आणि चव्हाण साहेब हे आपले सातारचे भूमिपुत्र आहेत. कोरेगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये आजपर्यंत अनेक आमदार झाले. स्वर्गीय आनंदराव फाळके असतील, स्वर्गीय केशवराव पवार असतील, स्वर्गीय शंकरराव अण्णा असतील, दत्तोबा अण्णा असतील, आमदार शालिनताई पाटील असतील, शशिकांत शिंदे साहेबांनी 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं. परंतु इतक्या खालच्या पातळीवरती एकही आमदार नाही. तो आजचा आमदार आपल्या खालच्या पातळीवरती येऊन लोकांना त्रास देण्याचं काम करतोय. विकासाच्या वल्गना करत असताना कसला विकास? 70% कमिशन घेऊन तुम्ही गद्दारी केली. अरे 50 खोके आणि एकदम ओके. मित्रांनो भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षांना लोकसभेमध्ये लोकांनी झिडकारलं आणि त्यावेळेला ह्यांना लाडकी बहीण आठवली. कुठे गेलो होतं 5 वर्ष? तुम्हाला लाडकी बहीण नाही दिसली का? लोकांना मोबाईलवर कमेंट फिरतात
मताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. अरे 1500 रुपयाचं काय गाजर दाखवत, 15 लाखाचं आपण वल्गना केलेलं 1500 रुपयावरती येऊन थांबलात. दाजीच्या खिशातनं 15,000 रुपये काढून घेताय आणि 1500 रुपयाचं गाजर बहिणीला दाखवताय. बाचा म्हणतोय आई कुठल्या मामाच्या गावाला जायचं. बाच्याला मी सांगतो कुठल्या मामाच्या गावाला जाऊ नका, बारामती नको आपल्याला, ठाणे नको, नागपूर नको, आपला शिंदे साहेब इथं मामा बसलाय. आईला सांगा आपलं मामा आहे, मामालाच मत देऊन आपल्या विधानसभेमध्ये पाठवायचं. मित्रांनो मी विनंती करणार आहे, माता भगिनींना विनंती करतोय, 20 तारखेला मतदानाला जाताना आंघोळ झाल्यानंतर देवाची पूजा करा. सिलेंडर देवाच्या देवाऱ्यापुढे सिलेंडर ठेवा, सिलेंडरच्या पाया पडा, मिस्टरच्या पाया पडा आणि मिस्टरला सांगा मत महाविकास आघाडीला ज्यानं आपल्या शिंदे साहेबांना विधानसभेमध्ये पाठवायचं. भाजपची धोरणं, शेतकरी विरोधी धोरणं, आपण सगळे शेतकरी माणसं आहोत. युवकांना मी विनंती करतोय, युवक मित्रांनो मतदानात जाताना विचार करा आपण किती बेरोजगारीत आहोत. ज्या सरकारनं आपले महाराष्ट्रातील उद्योग सगळे गुजरातला पळवले त्या सरकारला मतदान करायचं ना, हा विचार युवकांनी करायचा, शेतकऱ्यांनी विचार करायचा. भाजपने शेतीची किती वाट लावली, हा आमदार भाजपचाच आहे आणि या विरोधात मतदान करून आपल्या शिंदे साहेबांना पाठवायचं. मी जास्तीचं न बोलता मातब्बर सरदार वतनदार हे त्या अफजल खानाला जाऊन मिळाले. अनेक लोक जात होते, शिवाजी महाराजांना वाईट वाटत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये कान्होजी जेधे हे शिवाजी महाराजांच्याकडे आले. जिजाऊ मासाहेब तिथं बसलेल्या होत्या, शिवाजी महाराज तिथं बसलेले होते. जिजाऊ मासाहेबांनी त्यांना विचारलं की काय जेधे तुम्ही पण जायचं होता, तुमचं सुद्धा वतन वाचेल, तुम्हाला सुद्धा वतनदारी मिळेल. त्याला कान्होजी जेधे म्हणाले, आऊसाहेब ही माझी 5 पोरं आणि हा मी, आणि हे मी तुमच्या पायावर सोडतो हे वतन. माझी पूर्ण हयात जरी इथं संपली, माझी पुढची पिढी जरी इथं संपली, तरी सुद्धा मी या स्वराज्याबरोबर बेईमानी करणार नाही. आणि तेच कान्होजी जेधे आज मला इथं शिंदे साहेबांच्या रूपानं दिसत आहेत. आणि म्हणून ज्या महाराष्ट्राच्या मातीला, ज्या साताराच्या मातीला, जिथल्या मातीने छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वामध्ये उत्तरेमध्ये अटके पार झेंडे लावले, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला, त्या मातीतून आपल्याला आपला हा स्वाभिमानी नेता विधानसभेमध्ये निवडून पाठवायचा आहे. त्यामुळं कुठल्याही भूलथापांना बळी न पडता 50 खोके जे घेऊन गेलेत ते आता इथं वापरायला चालू करतील. त्या 50 खोक्यांच्या सुद्धा आधी तुम्ही पडू नका. आणि स्वाभिमानी सातारकरांनी, स्वाभिमानी कोरेगावकरांनी हा आपला हक्काचा माणूस या येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करायचा आहे आणि त्यांना आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. ही मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. आवाज दे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आदरणीय बोलतात शशिकांतजी शिंदे साहेब. भूमीमध्ये असलेले अहिल्यादेवी होळकर यांचे 13वे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून पहिल्यांदा स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थितलेली बरीच होत्या. मला निरोप आला की मला येता येणार नाही. त्याचं कारणही तसंच होतं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी यावी यासाठी आता ठराविक नेते महाराष्ट्र पेंधून काढतायत.
आणि या महाराष्ट्राचा पिंजून काढत असताना विदर्भ मराठवाड्यामध्ये सुप्रियाताईंचा दौरा चालू आहे. पवार साहेबांनी त्यांना सांगितलं, तू शशिकांतची काळजी करू नकोस, जनता त्याच्या बरोबर आहे. तू विदर्भातला आजची सभा करून एक आमदार कसा वाढवशील तेवढं बघ. सुप्रियाताई त्यामुळे येऊ शकल्या नाही, परंतु कोणी व्यासपीठावर नसताना इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल हृदयापासून तुमचा आभार व्यक्त करतो. बरं झालं, आजच्या सभेला एक वैशिष्ट्य अजून एक आहे. माझा मित्र भाऊ किशोर नाना, सागर असेल, गाजू असेल, यांचे सर्व सहकारी आज व्यासपीठावर येऊन माझ्याबरोबर प्रवेश करून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या बरोबर या ठिकाणी काम करण्यासाठी सज्ज झाले. मला माहिती आहे हा बदल आहे आणि हा बदलाचा क्रांती करणारा बदल आहे. 4 दिवस तुम्हाला ज्या वेळा अशा प्रकारचे आमिष देतील, घराघरामध्ये माणसं येतील, प्रत्येक घरामध्ये 5,000 10,000 देण्याचा प्रयत्न करतील आणि एवढं कमी पडलं तर काय, प्रत्येक जाती धर्माला त्यांच्या असलेल्या व्यवसायाप्रमाणे त्या ठिकाणी आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील. आपल्या मतदारसंघामध्ये फक्त एकच काम आता राहिलेलं आहे, आम्ही दाखवायचं. मशानात जाणाऱ्या माणसाला फक्त आता आम्ही दाखवायचं बाकी राहिलेलं आहे. काय चाललंय इथं? शंकरराव अण्णांनी नेतृत्व केलं, शालिनताईंनी नेतृत्व केलं, बर्गे साहेबांनी नेतृत्व केलं, अनेक लोकांनी नेतृत्व केलं आणि दर्जेदार कार्यकर्ते इथे आहेत, दर्जेदार लोक आहेत. संस्कृती बिघडून टाकली, विचार बिघडून टाकले. आम्हाला सांगता तुम्ही सरळ सरळ खोटं बोलता. सांगा कोणाला मी दारू पाजली? तुम्ही तर अख्ख्या राज्यामधल्या नव्हे तर 3 राज्यामध्ये दारूचे दुकान धंदे काढताय. दारूला लागणारा अल्कोहोल माझ्या माय भगिनींना सांगतो, मी कधी कोणावर टीका करत नाही, पण आधी माझ्यावर जेव्हा टीका व्हायला लागले, माझ्या नेत्यावर टीका झाली. तुम्ही नेत्याला माझ्या बोलता, 12व्या आणि 13व्याला कोण कावळे येतात, जराची नाही मनाची जरा. ज्या नेत्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पांगरखेडच्या कारखान्याला उभारी देण्याचा प्रयत्न केला, ज्या नेत्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ओळख जिल्हा परिषदेची झाली, त्या नेत्याला तुम्ही ज्या पद्धतीने बोलायचा प्रयत्न केला, तिथं शशिकांत शिंदेने तुमचं आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून आलेल्या सर्व जनतेला, जे ऐकतात त्यांचे कार्यकर्ते, त्यांना पण विनंती करेन, घरामध्ये असला साप वाढू नका, असला साप वाढू नका. निर्णय तुमचा आहे, निर्णय तुमचा आहे, पण तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, या निर्णयाची अंमलबजावणी करताना जरा तरी एकदा तरी मनातून विचार करा. ही काय कार्यकर्ते असेच आले नाही तर त्यांना मी फोडायला, आमिष दाखवायला कधी गेलो नाही. या महाराष्ट्रामध्ये काय मिळालं? 2.5 वर्षामध्ये एक योजना सांगावं. देशामध्ये सरकारने 10 वर्ष काम करताना एक योजना सांगावी. या देशामध्ये असलेल्या नेत्यांनी, भाजपच्या सरकारने एकच काम केलं, फक्त व्यवसायीकरण केलं. जे कायदे बनवले गेले ते कायदे फक्त त्यांच्या असलेल्या उद्योगपतींच्या हितासाठी बनवलेले. कामगार कायदा केला, त्या कामगार कायद्यातून इतकी सूट दिली की इंडस्ट्रीवाल्यांनी कुठेही कारवाई केली तर तो कामगार मरून जाईल. शेतकऱ्यांच्या मध्ये ज्या पद्धतीने कायदे बनवले होते, जर या पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये आंदोलन झालं नसतं तर आपल्या शेतावर सुद्धा या उद्योगपतींनी त्या ठिकाणी डोळा ठेवला होता. एक कायदा सांगावा जनहिताचा घेतलेला. आम्ही साधे आहोत, आम्ही विचार करतो. कधीतरी धर्माचं अशा प्रकारचा वाद निर्माण करून देतात. कधी मराठा आरक्षण, कधी ओबीसी आरक्षण, कधी धनगर आरक्षण. आमचे होळकर साहेब इथून गेले निघून. मूठभर लोक तुमच्यावर राज्य करण्याचा हेतू करतात. हेतू एवढाच असतो, तुम्हाला भांडवायचा आणि सत्ता घ्यायची आणि त्या सत्तेतून वेगवेगळ्या प्रकारचा हित जपायचा, व्यवसाय करायचा. हे महाराष्ट्र तुम्ही म्हणता, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो अभिमानाने आणि आम्ही त्यांचे मावळे म्हणतो.
ज्या छत्रपतींच्या पुतळ्याचा आणि त्या ठिकाणच्या त्या स्मारकाचं मागच्या निवडणुकीला तुम्ही त्या ठिकाणी आंबेडकरांचं आणि त्यांचं स्मारक उभं करण्याचं पूजन केलं, आजही ते स्मारक उभं राहिलं नाही. या विधानसभेमध्ये मी आवाज उठवला होता की जगातला सर्वात असलेला आयफेल टॉवर असेल किंवा सरदार वल्लभभाई पटेलांचं या ठिकाणी स्मारक असेल, पण जगाला सर्वात मोठं स्मारक कुठलं असावं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं असावं, अशा प्रकारची मागणी आम्ही केली. आजही ते स्मारक झालं आणि जे बांधलं ते पुरं हवेत पडलं. ज्याला पकडलं त्यांनी सांगितलं मला 1.5 कोटी मंजूर झाले पण मला 25 लाखच मिळाले. आज या महाराष्ट्रातली मुंबई लुटली जाते. मुंबईच्या मोक्याच्या जागेवर दिल्लीतल्या आणि तिथल्या असलेल्या उद्योगपतींनी ठाण मांडायला सुरुवात केली. सध्या चालू आहे. नाव फक्त घेतलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांचं. 2.5 वर्षामध्ये फक्त तुम्हाला लूट चाललेला आहे. तुमच्या अंगावर 30-35 हजार रुपयाचं कर्ज केलेलं आहे आणि हे जबाबदारीने बोलतोय. म्हणून निवडणूक आहे, रस्ते पाणी वगैरे सगळं होईल, विकास होईल, पण या विकासाच्या ऐवजी स्वाभिमान कुठेतरी आपला आहे का नाही? का एखाद्या गावातल्या थारक्यात बारक्या तरुणाला, एखाद्या महिला भगिनीला कोणाला तरी असा दबाव टाकला जातो? अरे एक महिला भगिनी फक्त अधिकारी मला भेटायला आली, एका मिनिटात त्याला फोन गेला अधिकाऱ्यांचा, तुम्ही तिकडे का गेला? आणि आज तिकडं 35 अधिकाऱ्यांना बोलवलं तेव्हा त्या अधिकाऱ्यांना कधी जाग आली नाही. कुठे गेला निवडणूक आयोग? अरे आमची मतदान करणारी मंडळी फक्त मतदानापर्यंत तो कार्डाचा उपयोग नसतो. मी भारताचा नागरिक आहे, माझी ओळख काय, ती आयडेंटिफिकेशन असो ते कार्ड असतं. प्रत्येक गावातली 20-20, 50-50 मतं रद्द करायची ही लोकशाही, ही निवडणूक लढवण्याची रणनीती. नवीन लग्न झालं, 18 वर्षाची मुलं झाले की आपण नाव नोंदतो, त्यातली प्रत्येक गावातली 20-20, 25-25 फक्त विरोधातलीच रद्द करायची. ही कुठली लोकशाही? प्रशासनाच्यावर इतका दबाव आहे, मी उघडपणाने बोलतो, इतका दबाव आहे की सरळ सरळ सांगतात त्यांचं काम करा. पोलिसांची मदत हवी आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलणार नाही. त्यांनी मला साथ द्यावी, नाहीतर हा 12 महिने असा बकासूर बसला तर त्यांना सुद्धा काम करणं अवघड आहे. मला वाटतं अख्ख्या कोरेगाव मतदारसंघाची बदलीचं ठिकाण फक्त गडचिरोलीच आहे. ज्याला त्याला बोलतो आणि अरे तुरे बोलतो. जिल्हाधिकारी IAS ऑफिसर असतो, त्या IAS ऑफिसरला बाजूला बसवतो आणि त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसतो आणि त्याला अरे तुरे करतो. एवढी सत्तेची मस्ती, एवढी पैशाची गुरमी. म्हणून मी आपल्या सर्व जनता जनांना एक तुम्हाला विनंती करणार आहे. 5 दिवस आहे, प्रचंड पैसा येणार आहे, कारण आता 2.5 वर्षामध्ये जो पैसा सरकारच्या माध्यमातून या महायुतीने काढलेला आहे तो सगळा तुमच्याकडे येणार आहे. पण प्रत्येकाने मनामध्ये ठाम निर्णय घेतलेला आहे. मी अगदी प्रामाणिकपणाने बोलतो, प्रत्येकाने मनामध्ये ठरवलेलं आहे. फार आतून सुप्त अशा प्रकारची लाट आहे. तो उगाच भीतीमुळे बोलत नाही, दडपशाहीमुळे बोलत नाही. पण मतपेट्या फुटतील ना तेव्हा फक्त तुतारी वाजवणारा माणूसच असेल एवढा प्रकारचा विषय आहे. मी आज निमित्त आहे, अगदी प्रामाणिकपणा सांगतो, निमित्त आहे. मी विचार तुम्हाला करायचा आहे. या भांडरेकरांवर मी प्रेम चांगला करत होतो, आहे, करतो. तिथले एक अध्यक्ष बनवले, आमच्या संजनाताई तिथं असतात, संजय गांधी निराधारला. लाभार्थी गरीब महिला असतील, परित्यक्त असतील, विधवा असतील, त्यांना द्यायच्या ऐवजी नातेवाईकांना तुम्ही मिलिटरीमध्ये माणूस त्यांना लाभार्थी बनवता. घर देताना सुद्धा खरोखर ज्यांचे घर नाही त्या असलेल्या घराला ज्याला आवश्यकता आहे त्याच्याऐवजी दुसऱ्याला तुम्ही देता. कुठली लोकशाही आहे ही? गरिबांची आहे. मी खरंच तुम्हाला सांगतो, या शशिकांत शिंदेला एक संधी द्या. त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून दम दिला जातो, मी हे सांगतो त्याला द्या.
कोरेगाव आहे हो, हे कोरेगाव मतदारसंघ आहे. आणि जनतेला मी एवढंच सांगेन, कोणाचा तरी कानोसा घ्या, म्हणजे ही गुरमी आहे ना सत्तेची, ही एकदा उतरावी. मला विश्वास आहे, फार आत्मविश्वास आहे. पण लोक म्हणतात काय होणार काय होणार, पुन्हा चमत्कार होणार नाही. पण निर्णय लोकांनी घेतलेला आहे. आलेल्या सर्वांचं मी स्वागत करत असताना एवढंच सांगितलंय, अजून बरेच लोक येत आहेत. काही काही लोकांना अजून मी उघड केलं नाही. मला माहिती आहे उघड केल्यानंतर काय होईल ते. तुमच्याकडे आला की साधू, आमच्याकडे आला की चोर. तरुणांना मी विनंती करेन, 100% बदल करून दाखवेल मतदारसंघाचा, 100%. आणि महाराष्ट्र सुद्धा गाजवून दाखवेल. फक्त माझं आणि माझ्या घरच्यांचं मत चांगल्या विचारासाठी द्यायचं, आणि ते द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 16 तारखेला पवार साहेबांची सभा आहे दुपारी 3 वाजता. आणि मला माहिती आहे आमच्या माता भगिनीपासून फॉर्म भरताना फार लोक आली होती, स्वयंस्फूर्तीने आली होती. काही लोक म्हणाले बाहेरून आणली होती. आता इथं आलेल्या सगळ्यांनी कोणीतरी सांगावं बाहेरचं आहे का. पण 16 तारखेला इतक्या ताकदीने या, 20 तारखेचा निकाल 16 तारखेला लावायचा, अशा प्रकारचा निर्णय आपण घेऊया. आपल्या सर्वांचा आभार मानतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.